Just bust me, you'll be fine. बिजलीची नक्षी अंबरा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण आजचा व्हिडिओ एकदम ट्रेंडिंग अशा सॉंगवर मित्रांनो आपण आजचा व्हिडिओ एडिट केला आहे. आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला अलाइड मोशन जो ॲप आहे मित्रांनो त्याची गरज लागणार आहे. मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, अलाइड मोशन जो ॲप आहे त्याला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर इंटरफेस असं तुमच्यासमोर दिसून जाईल. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं तर अलाइड मोशनमध्ये लागणारे प्रीसेट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जातील. तर डिस्क्रिप्शनमधून तुम्हाला काय करायचं आहे, इनपुट करून तुम्हाला अलाइड मोशनमध्ये घेऊन टाकायचं त्यांना. त्यानंतर बिटमार्क आणि शेक इफेक्ट तुम्ही इनपुट करून घेतल्यानंतर तुम्हाला खाली प्लस आहे, प्लसच्या साईडला मित्रांनो प्रोजेक्टचा ऑप्शन यावर यायचं. एक नंबरचा आपला सिम्पली जो बिटमार्कचा प्रोजेक्ट आहे त्याला ओपन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी तुम्हाला बघू शकता प्रोजेक्ट तयार करून दिला आहे. तर तुम्हाला आता काय करायचं आहे, जे ग्रीन कलरचे लेअर दिसत आहेत त्या ग्रीन कलरच्या लेअरमध्ये तुम्हाला काय करायचं, तुमचे फोटो ॲड करायचे आहेत. तर कसे ॲड करायचे तर पहिला ग्रुप नंबर 1 आहे त्यावर क्लिक करूया. लेअरवर क्लिक केल्यानंतर एडिट ग्रुप येऊया. पुन्हा एक तुम्हाला खाली ग्रुपचा लेअर भेटेल त्यावर क्लिक करून एडिट ग्रुप येऊया. आणि मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, इथे बघू शकता ग्रुप 1 त्यावर क्लिक करून पुन्हा एकदा एडिट ग्रुप आल्यानंतर जो आपला ग्रीन कलरचा लेअर आहे त्यावर दिला आहे ॲड फोटो. तर त्या लेअरवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर कलर फिलचे ऑप्शन यायचे आणि हे जे नंबर दिसत त्या नंबरचे ऑप्शन क्लिक करून तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तुमचा एक फोटो घ्यायचा आहे आणि वरती प्लसवर क्लिक करून टाकायचं आहे. बघू शकता इथं फोटो आपोआप चेंज होऊन जाईल एका सेकंदामध्ये. त्यानंतर तुम्ही बॅक या, पुन्हा ग्रुप 2वर जा आणि मित्रांनो अशाच प्रकारे एक एक करून तुम्हाला कसं मी दाखवल्याप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, हे जे फोटोज आहेत ते ग्रीन कलर लेअरमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ॲड करून घ्यायचे आहेत. तर आपण काय करूया, हे पहिले बघू शकता एकूण 4-5 फोटोज आहेत ते आपण काय करूया इथे ॲड करून घेऊया. बघू शकता 6 फोटोज आहेत, ते 6 फोटो पहिल्यांदा आपण ग्रुपमधले ॲड करून घेऊया अशा प्रकारे, जसं मी पहिल्यांदा दाखवलं तसंच. तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे झाल्यानंतर इथून बॅक यायचं आहे, पुन्हा एकदा बॅक यायचं आहे आणि बघायचं झालेत का नाही. तर झालेत. त्यानंतर पुढे येऊन जायचं आहे, ॲड फोटो पुन्हा क्लिक करायचं. बघू शकता ग्रीन कलरचा लेअर भेटेल त्या लेअरवर क्लिक करून ॲड फोटो असं असेल त्यावर. त्यानंतर कलर फिलचे ऑप्शन यायचं आहे. सेम पद्धतीने या नंबरचे ऑप्शन जायचं मित्रांनो. आणि यानंतर तुम्हाला फोटो घ्यायचा आहे तुमचा आणि प्लसवर क्लिक करायचं आहे. यानंतर मित्रांनो काय करायचं बघू शकता अशा प्रकारे दिसेल तुम्हाला. त्यानंतर एक एक करून तुम्हाला काय करायचं आहे, ग्रीन कलरच्या लेअरवर टॅप करून फोटो ॲड करून घ्यायचं आहे जसं मी दाखवल्याप्रमाणे तुम्हाला. तर आपण काय करूया मित्रांनो, एक एक करून काय करूया, फोटो ॲड करून घेऊया. शेवटचा एक फोटो राहिला आहे त्यालासुद्धा ॲड करून घेऊया, म्हणजे आपले सर्व फोटो ॲड होऊन जातील. तर यानंतर एवढं काम झाल्यानंतर आता काय करायचं आहे, तर मित्रांनो एवढं काम झालं त्यानंतर आता काय करायचं आहे, इथं रिलिक्स वगैरे ॲड करण्यासाठी मी ऑलरेडी रिलिक्स तुम्हाला तयार करून दिले. त्याचा सेपरेट जो प्रोजेक्ट आहे तो तयार करून दिला. त्यासाठी तुम्हाला इथून बॅक यायचे आणि तो प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा 2 नंबरचा. त्यामध्ये तुम्हाला काय करायचं, अशा प्रकारे सर्व रिलिक्स वगैरे दिसतील. यानंतर तुम्हाला हा एक ऑप्शन भेटेल, इथे बघू शकता हा ऑप्शन आहे. ते ऑप्शन असं क्लिक करायचं आहे, जे सिलेक्ट ऑल लेअर्स आहे त्यावर क्लिक करायचं आहे. नंतर पुन्हा हा ऑप्शन ओपन करून घ्यायचा आहे. कॉपी 11 लेअर्स म्हणजे 11 लेअर जे आहेत ते कॉपी करून बॅक यायचे आणि आपला जो मेन प्रोजेक्ट आहे तिथे येऊन इथे हा जो ऑप्शन आहे पुन्हा ऑन करून घ्यायचं आहे. पेस्ट 11 लेअर्स म्हणजे जे 11 पेस्ट लेअर करून तुम्हाला इथे टाकायचं, त्यावर टॅप करून होऊ शकता अशा प्रकारे दिसून जाईल तुम्हाला मित्रांनो. ते एवढं काम झाल्यानंतर आता एक राहिलं. तर पहिल्यांदा स्टार्टिंग लिहून खाली प्लसवर क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये एक फोटो ॲड करूया. वरती 3 डॉट जाऊन फिल कंपोज एरिया ऑप्शन सिलेक्ट करून याची साईज नीट ॲडजस्ट करून घेऊया पहिल्यांदा आणि याला नीट ॲडजस्ट करूया. त्यानंतर याच फोटोवर क्लिक करून ब्लेंड या ऑप्शनमध्ये येऊन लायटरमध्ये नाही कलरमध्ये जाऊन शेवटचा ऑप्शन सिलेक्ट करून लॉंग प्रेस करून सर्व लेअरच्या खाली करून घेऊया पहिल्यांदा याला. अशा प्रकारे बघू शकता मी जसं करतोय अशा प्रकारे घेऊन टाका. या ग्रुपच्या लेअरच्या खाली द्यावा आणि याच फोटोवर क्लिक करून ब्लेंड ऑप्शनमध्ये ऑपोजिट याची जरा 50% अशी ठेवून द्या. आणि यानंतर हा जो लेअर आहे तो ग्रुपचा जो पहिला लेअर तिथपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्या, म्हणजे बघू शकतो तुम्हाला अशा प्रकारे मित्रांनो ते दिसेल. तर मित्रांनो आपला जो व्हिडिओ आहे तो इथे एडिट झाला. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ नक्की लाईक करा. चॅनल आपला फर्स्ट टाईम असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला एक्सपोर्ट करावरती सेटिंग साईडला शेअरचा ऑप्शन त्यावर क्लिक करा, खाली एक्सपोर्ट क्लिक करून टाका मित्रांनो.